पक्षांशी किंवा ओरिसामध्ये जाऊन किंवा आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडूंशी जाऊन लागून चालन करण्याची तुम्हाला आवश्यकता काय होती? तुम्ही आत्मविश्वास गमावलेला आहे. आणि आत्ताही मी सांगतो, हळूहळू अंतिम निकाल जेव्हा या देशातले येतील तेव्हा भारतीय जनता पक्षाला माननीय मोदींना सरकार स्थापन करता येणार नाही, हाच जनतेने भारतीय कौल दिलेला आहे, अशी माझी. अगदी विश्वासजी. बघा, एकंदरीत महाराष्ट्रातली आपल्याला स्थिती सरकार पाहून तरी स्थापन मान्य करायला कराल विश्वासजी की काहीतरी गणित चुकलेलं आहे. मी महाराष्ट्रात येतो, पण त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे मान्य कराल की 272 जागा लागतात सरकार बनवायला. 400चं महाकाय टार्गेट आम्ही स्वतःसाठी घेतलं होतं. आम्ही आमच्याशी स्पर्धा करणार होतो. आता 400 पर्यंत पोहोचलो नाही म्हणून इंडिया आघाडीने लागलीच त्यांचं जय जयकार आणि त्यांचंच यश हे एकदम डिक्लेअर केलं. मला हे चूक आहे म्हणायचं. राहिला विषय महाराष्ट्राचा की महाराष्ट्रामध्ये आम्हाला जवळजवळ 32 ते 35 जागा एनडीएला मिळण्याच्या अपेक्षा होत्या. तेवढ्या कदाचित मिळणार नाही हे आता चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. त्या का कमी झाल्या, बीजेपीच्या का कमी झाल्या किंवा एकनाथ शिंदे सरकारच्या का झाल्या किंवा अजितदादांच्या का झाल्या, तर मी विचार करू. त्याची काही कारणे असू शकतात. मात्र भारतीय जनता पक्षावर हे खापर फोडणं की आम्ही तुमचा पक्ष फोडला, मुळामध्ये शरद पवारांना सोडून आलेले मोठे मोठे दिग्गज नेते, मग भुजबळ साहेब असो, प्रफुल्ल पटेल साहेब असो, अजितदादा असो, तटकरे असो, सगळ्यांनी सांगितलं की तिथे काय चालू होतं आणि म्हणून तो पक्ष त्यांनी वेगळा स्थापन केला. एकनाथ शिंदे देखील स्वतःच सांगितलं की आमचं काय कशी घुसमट होत होती. त्यामुळे त्याचं बालन आमच्यावर फोडणं मुळामध्ये चुकीचं आहे. राहिला प्रश्न आमचा, तर आम्ही सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना घेऊनच राजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आमच्याकडे जरी 303चं बहुमत असलं तरी आम्ही एनडीएमध्ये सगळ्यांना सामावून घेतलं होतं. नितीश कुमारच्या केसमध्ये भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये जास्त जागा असताना देखील आम्ही नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं होतं, कारण ते आमचं कमिटमेंट होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष एका प्रगल्भ प्रकारचं राजकारण करतं. काही चुका झाल्या असतील मान्य आहे, आम्ही त्याचं इंट्रोस्पेक्शन करू. ठीक आहे विश्वासजी. मला उल्हास पवारांकडे जायचं. उल्हासजी, एक काँग्रेससाठी मोठी स्पेस निर्माण झाली. आता या पुढचं काँग्रेसचं काय अजेंडा असणार आहे? कशा पद्धतीत काँग्रेस यापुढे पावलं उचलणार आहे? नाही, मी फक्त एक मिनिट यायला सांगतो की माननीय अजित पवारांच्यावर 72,000 कोटीचा आदल्या दिवशी आरोप करून दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री करता. काय तडजोडीची परिसीमा झाली या भारतीय जनता पक्षाची. पार्टी विथ डिफरन्स, की पार्टी विथ डिफरन्स हे असा असतो का? मला वाईट वाटतं. म्हणजे का की ती अटल बिहारींची जी परंपरा होती किंवा काय, ती परंपरा कुठे आता? काय बोलतायत, काय कोणती भाषा वापरतायत? राष्ट्रपिता महात्मा गांधी जगाला कधी कळले हे